लातूर जिल्ह्यातला जे जिल्हा परिषद पंचायत समितीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना जे आहे ते लातूरच्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. मांजरा पट्ट्यामध्ये खरी चर्चा जी आहे ते जे दोन्ही पक्षाची आहे, कशा पद्धतीनं सामना होतोय. माझ्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे जे आहेत ते उमेदवार आहेत. कशा पद्धतीनं हे सगळा सामना पाहताय आणि कुठल्या मुद्द्यांवरती आणि कुठल्या प्रश्नांवरती निवडणूक आहे? मी दीपक भागवत वांगस्कर, तांदूळजा जिल्हा परिषद गटातून भाजप पक्षातर्फे निवडणूक लढवत आहे. ही निवडणूक विकासाची आहे. विकास काय आहे हे भाजप पक्षानं जनतेला दाखवून दिलेलं आहे. मागील 2014 पासून माननीय नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेसपासून सर्वसाधारण गोरगरीब जनता, मजूर आणि शेतकरी यांच्यासाठी ज्या काही योजना आहेत चांगल्या, त्या सगळ्या योजना तळागाळापर्यंत पोचण्यासाठी या शासनानं काम केलेलं आहे. मग त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी लाईट असेल, पाणी असेल, सोलार असेल, विहिरी असतील, गोठे असतील, मागेल त्याला म्हणजे अक्षरशः गावामध्ये विहिरीला काम करण्यासाठी वेटिंग आहे. एवढ्या विहिरी मंजूर केलेल्या आहेत. गोठे प्रत्येक शेतकऱ्याला दिले आहेत. त्यामधून शेतकऱ्यांची एवढी मोठी उन्नती झालेली आहे, खूप मोठी. कारण जनावरांना बांधण्यासाठी गोठे आवश्यक होते, कोपटात बांधत होते, त्याला धोका होता. पण गोठ्यामुळे आता जनावरांना सुरक्षितता वाढली आहे आणि शेतकऱ्यांनी जनावरे घेण्यासाठी चालू केलेलं आहे. त्यामुळे जनावरे वाढ झाल्यामुळे गायी घेतल्या लोकांनी, त्यापासून उत्पन्न वाढलं आणि शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये उन्नती होत गेली. सोलारचा विषय आहे. प्रत्येक शेतकऱ्याला मागेल त्याला सोलार दिलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोलारमुळं वीज वापर कमी झाला आणि दिवसा वीज शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा विषय हा आहे. लोड शेडिंग कसलाही विषय राहिलेला नाही. प्रत्येकाला लाईट उपलब्ध असल्यामुळं, लोड आणि सोलारमुळं, प्रत्येक मागेल त्याला सोलार दिलेला असल्यामुळं लोड शेडिंगचा कसलाही विषय राहिलेला नाही. तर अगोदर काय होतं, दिवसाही लाईट जायची आणि रात्रीही जायची. त्याचा हा खूप मोठा विषय होता. 2017 नंतर काय चित्र बदललंय वाटतंय? कशा पद्धतीनं जी सत्ता होती त्याचा उपयोग कसा होईल आणि कशा पद्धतीने या ठिकाणची निवडणूक आहे? हे 2017 पासून काय विकास झाला आहे हे जनतेने पाहिलेलं आहे. त्यामुळे जनता आता भाजप पक्षालाच, पूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजप पक्षालाच मतदान करणार आहे आणि भाजप पक्षच निवडून येईल. विषय राहिला विकासाचा. आता तुम्ही पण रस्त्याने येता जाता, शेतकऱ्यांना बघता, मोलमजुरांना बघता, त्यांचा विकास का? आज मजूर काम करणारा शेतातला मजूरसुद्धा टिफिनचा डब्बा शेतात अगोदर चिरगुटात भाकरी बांधून घेऊन जात होता, टिफिनच्या डब्यामध्ये डब्बा घेऊन जातो. म्हणजे मजुरांना सुद्धा उन्नती आहे. मजुरांची डेव्हलपमेंट झाली. मागेल त्याला मजुरांना किंवा सर्वसाधारण माणसांना घरकुलाची योजना आहे. घरकुल मागेल त्याला घरकुल आहे. म्हणजे त्यामुळं कोपटं जे होते ग्रामीणमध्ये, कोपट पाहायला सुद्धा मिळत नाही. म्हणजे अक्षरशः अगोदर त्या कोपटाची पाचट काढून चूल पेटवायचे. आता तसंच गॅस आल्यामुळे तो विषय राहिलेला नाही. प्रत्येकाच्या घरात गॅस आहे. हे फक्त या शासनानंच केलं, भाजप सरकारनंच केलेलं आहे. या अगोदर अगोदरच्या सरकारनं, काँग्रेस सरकारनं काही डेव्हलपमेंट. ग्रामीण भागातील रस्त्यांबद्दल मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रस्त्यांबद्दलचे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता रस्त्याचा विकास जर म्हटलं तुम्ही, तर तुम्ही आता सगळे हायवे, नॅशनल हायवे, स्टेट हायवे, ग्रामीण मार्ग सगळे पाहिले आहेत. ग्रामीण भागातली रस्त्याचा जो विषय आहे तो प्रगतीवर आहे काम करण्याच्या. रस्त्याचा हा विषय कधीही मिटणार नाही. त्याचं कारण असं आहे की लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे लोक गावाच्या बाहेर जाऊन राहत आहेत. त्यामुळे रस्ते नवीन करावं लागत आहेत. रस्त्याची प्रगती चालू आहे, रस्ते होणार आहेत आणि होत आहेत. दावा करतं की मांजरा पट्ट्यात चांगलं काँग्रेसचं वातावरण आहे, त्यामुळं जे आहे ती या ठिकाणी मोठी लीड जे आहे ते काँग्रेसला मिळेल. आता तुम्ही फिरत असताल, बघत असताल, हाच मतदारसंघ तांदूळजा सर्कल यापूर्वी भाजपचाच होता. कसली लीड मिळणार आहे आणि काय होणार आहे तुम्हीच बघा ना. आम्ही सांगायची काहीच गरज नाही. कुठला असा प्रश्न घेऊन येत आहेत लोक की हे केलं पाहिजे, हे राहिलंय? आता लोक म्हणण्यापेक्षा माझं एक असं म्हणणं आहे की इथं रायगावन कॅनल आहे. त्या रायगावन कॅनलचा भरत नाही पाणी, छोटी नदी असल्यामुळे भरत नाही. धनेगाव डॅममध्ये पाणी दरवर्षी भरतं आणि ओव्हरफ्लो होऊन वाया जातं पाणी खूप. त्या धनेगाव डॅममधून पाणी रायगावन डॅममध्ये आणायचं. रायगावन डॅमचं कॅनल इथल्या सगळ्या शेतकऱ्यांना पाणी मिळतं आहे. तर ते पाणी रायगावन डॅममध्ये आणून, ते कॅनलला पाणी नसल्यामुळे मागील 20 वर्षापासून कॅनलची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे कॅनलची दुरुस्ती करायची आणि ते पाणी आणून शेतकऱ्यांना कॅनल. असं आहे जिंकण्यासाठी 1,01,000% ह्याच्या पुढचा आकडा सांगू शकत नाही. कशा पद्धतीने निवडणुका होतात, कशा पद्धतीने वातावरण आहे? आम्ही निवडणूक विकासाच्या दृष्टीनं लढतोय हा. आणि स्वतःच्या अस्तित्वाच्या दृष्टीनं लढतो. हा. त्याच्यामुळं भाजप हा पर्याय काँग्रेसला होऊ शकत नाही. हा. आणि भाजपचे दोन्ही उमेदवार सक्षम आहेत. निवडणुकीपुरते मर्यादित निवडणुकीला आलेले नाहीत. बर. ते कायम निवडणुकीत असतात, कायम समाजकार्यात असतात.
आणि ते उमेदवार फक्त निवडणुकीपुरते मर्यादित आलेले आहेत. त्याच्यामुळं आम्हाला प्रचार करायची गरज नाही. काय निश्चित वातावरण बदललंय वाटतंय का? नंबर एक वातावरण बदलले. भाजप वातावरण सगळं झालेलं आहे. हा. आता म्हणला तुम्ही रस्त्याचा, शिराळा ते वाघुली रस्ता बघा नंबर 1, मुरुड ते वाघुली रस्ता नंबर 1, पिंपरी पाटी ते वाघुली रस्ता नंबर 1. बरं, हे मतात होईल का? काय परिणाम होईल काय याचा? मग 100% होणार. 100% होईल. अहो विकासाच्या दृष्टीने म्हणलं तर काय कमी नाही शेतकऱ्याला. समध्या गोष्टी व्यवस्थित चालू आहेत. तुम्हाला सांगतो लाईट 8ला येते, 4ला जाते, ही बी हाय. पुन्हा झालं तर तुम्हाला सांगतो त्या शेतकऱ्याचा विषय आहे. तर आता तुम्हाला सांगतो आम्ही त्या पोखरामध्ये गाव आले आमचे. पोखरामध्ये गाव सबच्या ड्रीप आहे, समध्या गोष्टी आता ठिबक सिंचन 80% सबसिडी मिळणार आहे आम्हाला. काय आता अडचण आहे शेतकरी. या गटातलं आणि या भागातलं कसं वातावरण बदललंय असं वाटतंय तुम्हाला? बदल भाजपमध्येच वातावरण आहे पहिल्यापासून. काहीच नाही, काही नाही. शेवटचा प्रश्न तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो की लातूर जिल्ह्यातलं जे ग्रामीण भागातलं वातावरण आहे, महानगरपालिकेतून काही शिफ्ट झालंय असं वाटतंय का? ज्यावेळेस लोकात जातात त्यावेळेस काय वाटतंय तुम्हाला? अजिबात शिफ्ट झालेलं नाही. महानगरपालिकेची निवडणूक हे वेगळ्या पद्धतीनं समोरच्या पार्टीनं वेगळ्या पद्धतीनं निगेटिव्हिटी पसरून निवडणूक केलेली आहे. लोकांना मतदान करायचं नव्हतं. त्या पाठीमागं कारणं काय आहेत, कशा पद्धतीनं त्यांनी धूळफेक केलेली आहे ते आपणास माहीत आहे, सगळ्या जनतेला माहीत आहे. त्यामुळं लातूर जिल्हा परिषदेमध्ये 100% भाजप येणार म्हणजे येणार. अशा पद्धतीने भाजपनं पुन्हा एकदा विजयाचा दावा या ठिकाणाहून केल्याचं पाहायला मिळतंय. लातूर जिल्ह्यातली ही जी निवडणूक आहे ते थेट काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना होताना पाहायला मिळतंय. आणि त्यानंतर जे आहे ते काही तास शिल्लक राहिलेले असताना प्रचार देखील जोमात असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या निवडणुकीचे कौल कसे असणार, भाजप पुन्हा एकदा सत्तेत येणार का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल सर्वांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.